जय शिवराय, जय मल्हार. सर्वात पहिल्यांदा हा व्हिडिओ आपल्या गोरगरीब धनगर समाजासाठी आहे. या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर एकच सांगेल, हक्काने सांगेल, अजूनही तुम्ही द रिअल थॉट आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, लगेच करून टाका. कारण तुमचं एक सबस्क्राईब मला अशी मनामध्ये माझ्या उत्सुकता निर्माण करून देते की आपण आपल्या लोकांसाठी, आपण आपल्या महाराष्ट्रातील गरिबांसाठी लढलं पाहिजे. आणि जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी ज्या लोकांवरती अन्याय होईल ना, त्यांच्यासाठी आवाज उठवला पाहिजे. म्हणून लगेच सबस्क्राईब करून टाका. हा जो व्हिडिओ आहे आपल्या गोरगरीब धनगर समाजासाठी. आता मुंबई येथे आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे. एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वामध्ये गोरगरीब धनगर समाज अजूनही जागा होत नाहीये. जर आझाद मैदानामध्ये लोक पाहिले ना, राज्यामध्ये धनगर समाज 2-3 कोटी आहे, पण आझाद मैदानावरती नाहीये, कुठेच समाज दिसत नाहीये. जर सरकारला आपल्यापाशी जर झुकायचं असेल ना, धनगर समाजाने एकत्र यायला पाहिजे. एकच सांगेल, जो झोपलेला धनगर समाज आहे ना, तुम्ही जागा का होत नाहीये? आरक्षण तुम्हाला नको आहे का? कारण तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी तो दीपक भाऊ बोराडे स्वतःचं घरदार सोडून आंदोलनाला बसलाय. अशी माहिती पण समोर येते की तब्येत खालवली आहे, तब्येत खूप बेकार आहे. मग नेमकं तुम्हाला जागा कधी व्हायचंय, कधी जाग येणार? का दीपक भाऊ बोराडे यांची बॉडी, त्यांचा जीव गेल्याच्या नंतर तुम्हाला जाग येणार आहे? अरे तो माणूस लढतोय तुमच्या लेकरांसाठी, तो माणूस लढतोय तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी, तो माणूस लढतोय तुमच्या येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी. मग तुम्हाला तर लढता येत नाही. मग जो व्यक्ती आपल्यासाठी लढतोय त्याच्या पाठीशी उभा राहायला काय जातंय यार? सोडा ना. जे काही तुम्ही कामं करताय 2-3 दिवस सोडा ना. ताकद दाखवा या सरकारला. राज्यामध्ये धनगर समाज किती मोठा आहे आणि धनगर समाजाची ताकद काय आहे हे सरकारला दाखवा ना. जेव्हा तुम्ही तुमची ताकद सरकारला दाखवाल तेव्हा कुठं सरकारला जाग येईल. कारण तुम्हाला असंही माहिती, हे सरकार निर्दयी आहे. गोरगरिबांचं यांना काहीच घेणं देणं नाहीये. कारण हे जे सरकार आहे, जर गरिबांसाठी असतं ना, अशा पद्धतीने एक माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी लढत नाहीये. दीपक भाऊ बोराडे यांना 20 कोटी पाहिजेत म्हणून तो तिथं आंदोलनाला बसलेला नाहीये. त्याची मागणी काय आहे? माझ्या गोरगरीब धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या. यासाठी दीपक भाऊ बोराडे यांचं आंदोलन चालू आहे. जर खरंच हे सरकार गरिबांचं असतं, 8 ते 9 दिवस झाले तब्येत खालवली आहे. दीपक भाऊ बोराडे यांची तब्येत या सरकारने खालवून दिली असती का? हे सरकार गरिबांचं नाहीये, काहीच घेणं देणं नाहीये. आणि याच सरकारने तुम्हाला निवडणुकीच्या वेळेस आश्वासन दिलं होतं, आम्हाला निवडून द्या, पहिल्याच अधिवेशनामध्ये आम्ही तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू. आश्वासनही दिलं होतं. सरकारही आलं, कित्येक दिवसही झाले, मस्त सगळे मंत्री आपलं पोट भरतायत, तरी सुद्धा तुमच्या आरक्षणाच्या मागणीचा प्रश्न सुटत नाहीये. आणि यासाठीच आंदोलन सुरू आहे आझाद मैदानावरती. मग तुम्ही साथ का देत नाहीये? सरकारला जर झुकवायचं असेल, आपला हक्क मिळवून घ्यायचा असेल, तुम्हाला ताकद तर दाखवावी लागेल ना. एकत्र यायला लागेल. मुंबईत जे आंदोलन चाललंय त्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा लागेल. तेव्हा कुठेतरी सरकार तुमच्या पायापाशी येऊन बसल, झुकल आणि मग तुमची मागणी पूर्ण करल. कारण ह्याच सरकारने तुम्हाला आश्वासन दिलंय, तुमची मागणी कायद्यामध्ये बसणारी आहे, संविधानिक आहे. म्हणून तर या सरकारने तुम्हाला आश्वासन दिलं असेल. संविधानापेक्षा मोठं कुणीच नाहीये. जे संविधानात आहे तेच होणार. पण या सरकारने आश्वासन देताना तुम्हाला आश्वासन दिलंय, याचा अर्थ हे संविधानात आहे. मग तुम्हीच ताकद का दाखवत नाहीये? का झोपलेला धनगर समाज जागा होत नाहीये? या तुमचा हक्क तुम्हाला मिळाला पाहिजे. महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. गोरगरिबांसाठी, जे गोरगरीब लेकरांचं कल्याण होणार आहे ना, त्या लेकरांसाठी महाराष्ट्र 100% पाठीशी उभा राहणार. पण सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तर रस्त्यावर यावं लागणार. महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहील आणि तुम्ही घराची कडी लावून आज झोपा काढा. मग तुम्हाला तुमचं आरक्षण भेटणार आहे का? नाही. त्यासाठी प्रत्येक धनगर बांधवांनी रस्त्यावर यायला पाहिजे. स्वतःच्या हक्कासाठी लढायला शिका. आपल्याला वारसा आहे ना, साधू संतांचा, महामानवांचा लागलेला आहे. या सरकारला दाखवून द्या, हे जे गेंड्याचं कातडचं सरकार आहे ना,
सरकारला दाखवून द्या आपण वारसदार कोणाचे आहोत. लढायला शिका, मैदानात उतरा आणि हक्क मिळवून घ्या. झोपा काढू नका. जे आंदोलन चालू आहे, आंदोलनामध्ये शक्तीने उतरा, ताकदीने उतरा. जेव्हा शक्ती आणि ताकद सरकारला दिसेल ना, लगेच तुमच्यासाठी तो GRही निघल, अंमलबजावणी होईल, सगळंच होईल. तुमच्या लेकरांचं कल्याणही होईल. आणि एकदा जर हा आरक्षणाचा प्रश्न सुटेल ना, येणाऱ्या कित्येक पिढ्यांचं भलं होईल, कल्याण होईल. कारण 1% हुकलेल्या लेकराला आरक्षणाची किंमत 100% माहित आहे. जेव्हा आरक्षण भेटेल ना, तेव्हा तुमच्या लेकरांच्या चेहऱ्यावरचं हसू तुम्हाला सांगेल की आरक्षण किती महत्वाचं होतं. आणि आपण या लढाईमध्ये सामील झालो आणि कुठेतरी आपण थोडंफार का होईना योगदान या लढाईमध्ये दिलं. लेकरांच्या चेहऱ्यावरचं हसू बघितल्याच्या नंतर जो तुम्हाला आनंद होईल ना, गगनातही मावणार नाही. त्यामुळे या लढाईत उतरा, झोपा काढू नका. आणि जे दीपक भाऊ बोराडे यांचं आंदोलन सुरू आहे ना, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहा. आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहोत. पण सर्वात पहिल्यांदा तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल. या सरकारला झुकवण्यासाठी ताकद दाखवावी लागेल. देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे, त्यांना ते पूर्ण करावं लागेल. आणि ते जर पूर्ण करून घ्यायचं असेल, देवेंद्र फडणवीस साहेब, आता मला माहिती नाही धनगर समाजाला अंगावर का घेतायत, का धनगर समाजाची मागणी पूर्ण करत नाहीयेत, मला माहिती नाही. देवेंद्र फडणवीस साहेब काय माझे पाहुणे नाहीयेत किंवा माझे काय मामा नाहीयेत. त्यामुळं मी त्यांना फोन करून विचारेल, तुम्ही गोरगरीब धनगर समाजाची मागणी पूर्ण का करत नाहीयेत. पण जरी ते माझे मामा नसले ना, त्यांना झुकवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे यार. हे जे सरकार आपण बसवले ना सत्तेमध्ये, लक्षात ठेवा धनगर बांधवांनो, तुम्हाला निवडणुकीच्या वेळेस आश्वासन दिलं होतं, आम्हाला निवडून द्या. महाराष्ट्राच्या जनतेने विश्वास ठेवलाय या सरकारवरती, बहुमताने निवडून दिलंय जनतेने या सरकारला. आणि हे सरकार आहे ना, हे सरकार मालक नाहीये महाराष्ट्र राज्याचं, हे समजून घ्या पहिल्यांदा. हे सरकार उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार, मंत्री, संत्री, सरपंच, उपसरपंच, हे सगळे जे लोक आहेत ना, आपले नोकर आहेत. हे समजून घ्या पहिल्यांदा. मंत्री संत्री ना, आपण त्यांना सत्तेत बसवले, आपण त्यांना मतदान केलंय, आपले नोकर आहेत ते. आणि आपले जर नोकर आहेत ते, आपण का घाबरतोय कुणाला? या रस्त्यावर आणि दाखवून द्या आपली ताकद काय आहे ते. जेव्हा आपली ताकद दिसेल, तेव्हा आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी जे आपल्या हक्काचं आहे ते लागणारं आरक्षण आपल्या 100% नक्कीच भेटेल. आणि ते मिळवून घेण्यासाठी आपल्याला आहे ना, मैदानात पहिल्यांदा यावं लागेल. झोपा काढू नका, मी वारंवार सांगतोय. कारण दीपक भाऊ बोराडे यांची तब्येत खालवली आहे आणि तो माणूस लढतोय तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी. काही मी धनगर समाजातील लोकांचे व्हिडिओ पाहिले, त्यांचं म्हणणं असं आहे, दीपक भाऊ बोराडे यांचं आंदोलन पैसे घेऊन उभा करण्यात आलेलं आहे. घेऊ द्या. दीपक भाऊ बोराडेने 100 कोटी नाही 500 कोटी घेऊ द्या. जर तो माणूस मुंबईमध्ये बसतोय तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी, घेऊ द्या. 500 करोड घेऊ द्या, 1000 करोड घेऊ द्या, त्याच्या नावावर सगळं काय व्हायचं ते होऊ द्या. कित्येक मंत्रीपद त्याला भेटू द्या, त्याच्याशी काय घेणं देणे. तो एक GR जर दीपक भाऊ बोराडेमुळं आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी निघत असेल, होऊ द्या त्याला मोठं. काय होतंय यार, आपलाच माणूस आहे ना तो. पण कुठेतरी चांगले पॉझिटिव्ह विचार ठेवा. दीपक बोराडे इमानदार नेतृत्व आहे, स्वाभिमानी आहे, विश्वास ठेवा. घेऊ द्या, काही फरक पडत नाही, तोही आपलाच माणूस आहे. पण दीपक भाऊ बोराडे आझाद मैदानावरती आमरण उपोषण करतायत आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी. अन्नाचा कण नाहीये. एक सांगू का खरं, आमरण उपोषण करणं सोपं नका समजू. आपण जर एक दिवस जेवलो नाही ना, आपल्याला माहितीये पोटामध्ये कसे कावळे ओरडतात. सोपं नाहीये आमरण उपोषण करणं. त्या माणसाला माहिती असतं, रक्त जळतं, आतडे तुटल्यासारखं होतं. आमरण उपोषण करणं सोपं नाहीये भावांनो. तो माणूस काही असू द्या, मला तर माहितीये तो निस्वार्थी माणूस आहे, स्वाभिमानी माणूस आहे, गर्वाने जगणारा माणूस आहे. आणि तो आज निस्वार्थपणे लढतोय फक्त तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी. पण जर काही लोकांना असं वाटत असेल ना की ते आंदोलन पैसे घेऊन उभा केलेलं आहे, असू द्या. पण त्या आंदोलनामुळे जर तुमच्या लेकरांचं कल्याण होणार असेल, त्या आंदोलनाला तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे. आणि त्या आंदोलनाच्या पाठीमागे उभा रहा यार. सगळ्यांनी ताकद दाखवा आणि या सरकारला झोकवा. तुम्ही म्हणता ना, एळकोट जय मल्हार, हा जय जयकार करत मुंबईने सगळ्यांनी एकत्र या
आणि या सरकारला तुमच्या पायापाशी आणा, कारण ते आपले नोकर आहेत. झुकवा सरकारला. तुमच्या ताकदीपुढे सरकार काहीच करू शकत नाही. फक्त एकत्र या आणि मुंबई पिवळी करायची जी तुम्ही स्वप्न बघता ना, ते स्वप्न पूर्ण करून या महाराष्ट्राला दाखवा की आम्ही एकत्र आल्यावर काय करू शकतो. व्हिडिओ कसा आवडला नक्कीच सांगा, कारण धनगर समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण भेटलं पाहिजे. यासाठी प्रत्येकाने आवाज उठवणं गरजेचं आहे. तेव्हा कुठे या सरकारला जाग येईल. धनगर समाजाला हक्क मिळाला पाहिजे. यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण माझं तर म्हणणं एकच आहे, प्रत्येक गरिबाचं चांगलं झालं पाहिजे आणि गरिबांसाठी आवाज उठवला पाहिजे. त्यामुळे मी 100% आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो. बाकी रजा घेतो. या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं, झोपलेल्या धनगरांनी जागं व्हा आणि ताकद दाखवा, आंदोलनाला पाठिंबा द्या. एवढं सांगायचं होतं. रजा घेतो. जर व्हिडिओ आवडला असेल द रिअल थॉट आपल्या युट्यूब चॅनलला पुन्हा एकदा शेवटला सांगाल, सबस्क्राईब करा. तुमची साथ मला प्रेरणा देते. तुमची साथ पाहिजे भावांनो. सबस्क्राईब करा. बाकी थांबतो. जय शिवराय, जय मल्हार, जय महाराष्ट्र.